नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच अंतरानंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ तितका महत्त्वाचा आहे. डी फार्मला असाल, बी फार्मला असाल, तर अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे, सेशनल एक्झाम असतील किंवा एंड तुमची सेमिस्टर एक्झाम असेल, डिप्लोमाच्या बाबतीत शेवटचा तुमचा बोर्डचा पेपर असतो. तर या सगळ्या दृष्टीनं अभ्यास कसा करायचा याबाबत सविस्तर बोलणार आहोत. लक्षात ठेवा, जी काही माहिती सांगणार आहे ती एक टीचर म्हणून नाही, तर मी स्टुडंट असताना कोणत्या गोष्टी अप्लाय केलेल्या होत्या, ज्या गोष्टींचा तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही 12वीला होता, 12thला होता, तेव्हा कसं होतं, तुम्हाला फिजिक्सला एक बुक होतं, केमिस्ट्रीला एक बुक होतं, बायोलॉजीला बुक होतं, म्हणजे टेक्स्ट बुक होतं आणि त्याच्यातून तुम्ही स्टडी करायचा. मात्र ज्यावेळेस तुम्ही आता डी फार्म किंवा बी फार्मला ऍडमिशन घेतला असेल, तर इथं तुम्हाला रेफरन्स बुक वापरावे लागतील. कुठल्या फक्त एकाच पुस्तकातून अभ्यास करून चालणार नाहीये. तर तुमच्या सिलेबसच्या खाली बी फार्मचा पीसीआयचा सिलेबस आहे, डिप्लोमाचा पण पीसीआयचा सिलेबस आहे. त्या तुमच्या प्रत्येक सब्जेक्टच्या खाली त्यांनी रेफरन्स बुकची नावं दिलेली आहेत. ती पुस्तकं तुम्ही वापरू शकता. अर्थात आता काही काही रेफरन्स बुक असतात, त्यांची लँग्वेज हार्ड असते, मग कुठलं बुक वापरावं. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला फ्री टाइम असेल त्यावेळेस लायब्ररीमध्ये जाऊन सगळी जी काही पुस्तकं अवेलेबल आहेत, रेफरन्स बुक नावं दिलेली आहे, ते एकदा बघा. त्यातली जी लँग्वेज इझी वाटते ते वापरू शकता. अर्थात मागील 3-4 वर्षापूर्वीपासून पीसीआयचा जो सिलेबस आहे, प्रत्येक सेमिस्टर बी फार्मचं जे बुक आहे, त्या सिलेबस बेस निराली पब्लिकेशन किंवा इतर पब्लिकेशनने जे काही सिलेबसमध्ये मुद्दे दिलेले आहेत त्यावर आधारित पुस्तकं तयार केलेली आहेत. तर तेही तुम्ही वापरू शकता. फक्त कुठलंही पुस्तक वापराल, ते वापरत असताना तुम्ही त्या ठिकाणी लँग्वेज कुठली इझी वाटते, ज्यामध्ये सगळे मुद्दे कव्हर अप केलेले आहेत का याची खात्री करा. आणि तो अभ्यासक्रम बघत असताना सिलेबस मध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते आणि त्या पुस्तकामध्ये सगळे पॉईंट कव्हर होतात का खात्री करा. मागील काही वर्षात बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी सवय लागत असते की केवळ कुठल्या तरी रेडीमेड ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करायच्या किंवा कोणाकडून तरी नोट्स घ्यायच्या आणि त्या वाचायच्या. पण नोट्स बनवणारी जी व्यक्ती आहे, खरंच तिनं अभ्यास करून प्रत्येक पुस्तकातून ती माहिती काढून ती नोट्स बनवले का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे नोट्स वाचा, सुरुवातीला सुपरफिशियली वाचायचे नोट्स वाचा, पण पुस्तकातून रीडिंग करायची एक सवय लावणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सेशनल एक्झाम असणार आहेत. काही ठिकाणी त्याला क्लास टेस्ट, डिप्लोमाच्या बाबतीत क्लास टेस्ट म्हणतात. बी फार्मच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरमध्ये 2 सेशनल एक्झाम होणार आहेत आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज मार्क्स तुम्हाला जे इंटरनल मार्क्स दिले जातात तिथे पकडलं जातं. डिप्लोमाच्या बाबतीत मात्र 3 क्लास टेस्ट होतात, पैकी ज्या 2 क्लास टेस्टमध्ये तुम्हाला सर्वाधिक गुण आहेत ते पकडले जातात. बी फार्मच्या बाबतीत फक्त 2च होतात. जर तुमची एखादी एक्झाम मिस होत असेल तर इम्प्रुव्हमेंट एक्झाम घेतली जाते का हे त्या कॉलेज, युनिव्हर्सिटी आणि तिथल्या रूल वरती डिपेंड असतं. त्यामुळे जर 2च फक्त बी फार्मला होत आहेत तर त्या दोन्हीच्या दोन्ही प्रॉपरली अटेंड करणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक सेमिस्टरला 2 सेशनल एक्झाम होतात बी फार्मसाठी. तर तुमचा पहिल्या सेशनला 2 युनिट असतील, दुसऱ्या सेशनला पुढचे 2 युनिट असतील, तर तुमचा पूर्ण सिलेबस तिथे कव्हर होतोय. सेशनलला अभ्यास करताना तो सेमिस्टरला कसा उपयुक्त ठरेल या पॉईंट ऑफ व्ह्यू आत्ताच त्या गोष्टी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी मराठी मीडियम मधून असतात, त्यामुळे इनिशियली सुरुवातीला आल्यानंतर त्यांना थोडंसं पूर्ण इंग्लिशमध्ये टफ जातं. एखादी गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल तर त्यासाठी डिक्शनरी किंवा हल्ली तर खूप सारी संसाधनं उपलब्ध झाली, चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे. तर या ठिकाणी देखील तुम्हाला तो टॉपिक इझिली तुम्हाला समजावून घेता येईल. फक्त एवढंच आहे की चॅट जीपीटी, जेमिनाय हे जे ओपन ऍक्सेस सोर्स आहेत त्यामध्ये ऑलरेडी इंटरनेट अवेलेबल असणाऱ्या गोष्टी सांगतात, त्यामुळे ते पूर्ण ऑथेंटिक असेल असं नाही. त्यामुळे त्याला तुम्ही प्रॉम्प्ट देताना किंवा काही तिथून माहिती घेत असाल तर ते ऑथेंटिक सोर्स किंवा एखाद्या बुकचं नाव त्याला सांगा किंवा कुठून माहिती पाहिजे ते सांगा, म्हणजे ते तिथून प्रॉपरली कलेक्ट करून तुम्हाला ते माहिती देईल. एखादी गोष्ट इंग्लिशमध्ये पूर्ण समजत नाही तर मराठीत अर्थ समजून घ्या. आणि कधीही लक्षात ठेवा, कुठलाही पेपर चेक करत असताना त्या मॉडेल आन्सर वरती लिहिलेलं असतं की आम्हाला त्या विद्यार्थ्यानं ग्रामर कसं लिहिलंय किंवा बुकमध्ये ऍज इट इज आहे तसं नको आहे. तर ती कन्सेप्ट त्या विद्यार्थ्याला कितपत क्लिअर झाले ते महत्वाचं आहे. काही डेफिनेशन असतील, काही महत्वाच्या गोष्टी असतात, त्यामध्ये ते कीवर्ड येणं गरजेचं आहे. कळलेली कन्सेप्ट तुम्ही तुमच्या ओन वर्ड मध्ये जरी सांगितली तरी चालेल. अर्थात आता नोट्स कशा पद्धतीने बनवाव्या, अभ्यास कशा पद्धतीने करावा याबाबत आपल्या प्लेलिस्ट वरती ऑलरेडी सविस्तर काही व्हिडिओ बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये स्टडी नोट्स, अभ्यास कसा करावा याबाबत व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ देखील पहा. बाकी तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करा, त्याची उत्तर पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. आणि काही तुमच्या अभ्यासाबाबत शंका असतील, इतर काही तुम्हाला प्रश्न असतील ते कमेंट करा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या कॉलेजच्या अनऑफिशियल ग्रुपवरती तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.